आकाशवाणीचं हे अकोला केंद्र आहे. आता आम्ही प्रसारित करीत आहोत शेतकरी बांधवांसाठीचा किसानवाणी कार्यक्रम. किसानवाणी 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 हिरव्या स्वप्नांची साध्यवाणी प्रगत योगाची वेधवाणी कृषी तंत्राची ही मंत्रवाणी किसानवाणी 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 सफल शेतीची भाष्यवाणी पेरन काढन सांगे वाणी शेती सुखाची आधारवाणी किसानवाणी 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 किसानवाणी. भारत सरकारच्या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या वतीनं प्रायोजित किसानवाणी कार्यक्रमात सादर करते सुरेश गोळे यांच्यासह मी प्रकाश नावकर आपलं मनपूर्वक स्वागत करतो. बंधूंनो, करायचे आपला कार्यक्रम सर नक्कीच करूया. शेतकरी बंधूंनो, कार्यक्रमात आता ऐकू एक निवेदन. हे निवेदन आहे प्रश्न तुमचे उत्तर आमच्या या कार्यक्रमाविषयी. शेतकरी बंधू भगिनींनो, किसानवाणी कार्यक्रमात प्रश्न तुमचे उत्तर आमचे हा कृषीविषयक फोन इन कार्यक्रम आम्ही प्रसारित करीत असतो. येत्या मंगळवार दिनांक 17 फेब्रुवारी 2026 रोजी ध्वनिमुद्रित होणाऱ्या प्रश्न तुमचे उत्तर आमच्या फोन इन कार्यक्रमाचा विषय आहे भाजीपाला पिकावरील किडींचे व्यवस्थापन. आणि तुमच्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी आमंत्रित तज्ज्ञ आहेत डॉक्टर US कुलकर्णी, प्राध्यापक कीटकशास्त्र विभाग, डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला. तेव्हा जरूर फोन करा. या कार्यक्रमात फोनवरून प्रश्न विचारण्यासाठी आपण येत्या मंगळवारी दुपारी 4 ते 4:30 या वेळेत फोन करावेत. त्याकरता आमचा फोन नंबर असा आहे 0724 2 45 64 61. फोन नंबर पुन्हा एकदा सांगतो 0724 2 45 64 61. या कार्यक्रमाचे प्रसारण आपण मंगळवार दिनांक 17 फेब्रुवारी 2026 रोजी संध्याकाळी 7:30 वाजता ऐकू शकाल. निवेदन संपलं. अरे 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 अरे, क्या कर रहा है? इधर इधर इधर, हम बोल रहे हैं तेरे बीजू का. उतला बोल रहा है? हाँ, पक्षियों से तो हम खेत को बचा लेते हैं, पर इन घातक रसायनों से कैसे बचाएं? मतलब? देख बेटा, तू जो ये अंधाधुंध रसायन मिलाता है ना, मिट्टी की सेहत बिगड़ने लगी है. और जब माटी ही कमजोर पड़ जाएगी तो उपज कैसे सेहतमंद होगी? हाँ? अरे पहले ऐसा नहीं था. पूछना अपने बड़े बुजुर्गों से, कैसे फसल लहलहाती थी, शुद्धता झलकती थी. हाँ, माटी भी तंदुरुस्त और लोग भी. अरे अब पहली वाली बात कहाँ? पर अब तो सब यही डाले हैं. सब नहीं, आज भी लाखों जागरूक किसान परंपरागत विधि से फसल उगा रहे हैं. खर्चा कम और उपज की कीमत भी बेहतर पा रहे हैं. सच है? रे बेटे, एक्सपीरियंस से बता रहे हैं, धूप में बाल सफेद नहीं किए हैं. हाँ. ठीक है भाई, मैं भी आज से जैविक खेती शुरू करूंगा. माटी से प्रेम की परंपरा है परंपरागत खेती. शेतकरी बंधूंनो, कार्यक्रमात आता ऐकूया टरबूज लागवडीचे अनुभव याविषयी रवी सारंगधर ताले, मुक्काम पोस्ट माजोड, तालुका जिल्हा अकोला यांची किशोर कुकडे यांनी घेतलेली मुलाखत. शेतकरी बंधूंनो, आपल्या जिल्ह्यामध्ये एक वाढतं पीक जे म्हणता येईल ते म्हणजे टरबूज हे पीक आहे. आणि टरबूज पीक हे साधारणतः पेरणीपासून 60 ते 70 दिवसात काढणीला येतो. आणि या पिकामधून आपल्या जिल्ह्यातील शेतकरी खूप चांगल्या पद्धतीनं उत्पन्न घेत आहेत आणि चांगला एक नफा मिळवत आहेत. कारण 70 दिवसात तुमचे पैसे किमान डबल तरी होतात असा शेतकऱ्यांचा म्हणणं आहे. याच पिकासंदर्भात आज आपण मुक्काम पोस्ट माजोड, तालुका जिल्हा अकोला येथे रवींद्र सारंगधर ताले यांचे जे अनुभव आहेत ते आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार रवी भाऊ. नमस्कार. रवी भाऊ, मला सांगा की तुमच्या गावात टरबूज या पिकाला कधीपासून सुरुवात झाली? टरबूज या पिकाला मागील 3 वर्षापासून सुरुवात झाली. 3 वर्षाआधी मी स्वतः टरबूज लावलं होतं. त्याच्या आधी काही आमच्या गावात टरबूज लागत नव्हतं. त्याच्यानंतर मागच्या वर्षी क्षेत्रफळ बरंच वाढलं आणि यावर्षी पण भरपूर प्रमाणात आहे. मला सांगा की तुमच्या गावाला जी टरबूजची लागवड होते तर साधारणतः मागच्या वर्षीची अंदाजी किती एकरात लागवड होती आणि यावर्षी किती आहे? मागच्या वर्षी अंदाजे 25 ते 30 एकरावरती लागवड होती. यावर्षी लागवड थोडी कमी आहे,
कारण की त्याच प्लॉटवरती सेकंड प्लॉट घेतला होता त्याच मल्चिंग आणि बेडवरती. तर मागच्या वर्षी मेमध्ये भरपूर पाऊस आला की जो जुलैमध्ये कधी एवढा येत नाही. तर त्याच्यामुळे बरंचसं दुसऱ्या प्लॉटला नुकसान झालं. त्यामुळे यावेळेस शेतकऱ्यांनी थोडी हिंमत कमी केली. मला एक सांगा की आता समजा टरबूज जर घ्यायचं आहे तर अगोदर कोणतं पीक आहे त्याच्यात आपण टरबूज घेऊ शकतो, किंवा तुमच्या गावात अगोदर कोणतं पीक काढल्यानंतर लोक टरबूज घेतात? टरबूज साधारणतः टरबूजाचा लागवडीचा टाईम मार्चपर्यंत तुम्ही लागवड करू शकता. त्याच्यामुळे सुरुवातीला जर कसं आहे मॅक्झिमम शेतकरी असा विचार करतात की रमजान महिना जो येतो त्या रमजान महिन्यामध्ये आपलं टरबूज आलं पाहिजे जेणेकरून मागणी जास्त असते. तर त्याचं प्लॅनिंग करतात. पण टरबूज तुम्ही मार्चपर्यंत लावू शकता कारण की 60 दिवसाचं पीक असल्यामुळे मेच्या एंडिंगला सुद्धा तुमचं टरबूज निघून जाते. पण जनरली लोक नोव्हेंबर डिसेंबरमध्ये टरबूजाची लागवड चालू करतात आणि त्याच्यासाठी कोरं सोयाबीन लावतात आपल्या भागात. आता कोरो सोयाबीन लागवड केल्यानंतर तुमची मशागत आहे, टरबूज या पिकाची मशागत तुमच्या गावात जे इतर पिकं घेतले जातात त्याच्यापेक्षा वेगळी आहे. तर टरबूज लावायला प्लॉट तयार होईपर्यंत तुम्ही कोणकोणत्या प्रकारे त्याची तयारी करता ते सांगा. सोयाबीन निघाल्यानंतर आधी त्याला नांगरटी मारल्या जाते. नांगरटी मारल्यानंतर रोटावेटर मारल्या जाते. नंतर बेड प्रिपरेशन होते म्हणजे बेड पाडल्या जातात. बेड पाडल्यानंतर ड्रीप झाल्यानंतर बेसल डोज झाल्यानंतर मल्चिंग आणि पुढं मग सीड लावायचं का रोप लावायचं हे शेतकरी डिपेंड करते. आता हे मल्चिंग टाकायच्या अगोदर तुम्ही जो बेसल डोस टाकला तर तो बेसल डोस कोणता टाकता? बेसल डोजमध्ये जनरली काय आहे की तुम्ही DAP किंवा 10-26-26 सोबत सल्फर सोबत तुमचं मायक्रोन्यूट्रियन सोबत तुम्ही जर काही बॅक्टेरिया वापरत असाल, प्रत्येक शेतकरी बॅक्टेरिया वापरत नाही, पण बॅक्टेरिया हा टरबूजलाच नाही तर प्रत्येक पिकाला खूप उपयुक्त आहे. फक्त त्याचं असं आहे की प्रायव्हेट कंपन्या विकत नसल्यामुळे त्याची मार्केटिंग नसल्यामुळे तो पार्ट थोडा मागं राहिलेला आहे. पण शेतीच्या दृष्टिकोनातून सर्वात महत्त्वाचा पार्ट आहे बॅक्टेरिया. कारण की शेती हा शेतकरी करत नाही, शेती हे बॅक्टेरिया करतात. जोपर्यंत शेतकऱ्याला हे समजणार नाही तोपर्यंत शेती हा व्यवसाय लॉसमध्येच राहणार आहे. जे आता काही प्रगतशील शेतकरी आहेत जे टरबूजकडे वळत आहेत किंवा काही नवीन पिकं घ्यायचे प्रयत्न करायचे तर त्यांनी फक्त आणि फक्त बॅक्टेरियावर अभ्यास केला, बॅक्टेरिया त्यांना समजले म्हणून ते या पिकाकडे वळत आहेत. जोपर्यंत शेतकरी बॅक्टेरियाला समजणार नाही की बुवा जीवाणू नेमकं काय आहे तोपर्यंत तो शेतकरी पुढेच जाऊ शकत नाही. असं मी तुमच्या इथं जो बॅक्टेरिया तुम्ही वापरता तो कुठून तुम्हाला अवेलेबल होते आणि प्रति एकरी त्याचा वापर तुम्ही कसा करता मग? बॅक्टेरियाचा एकरी वापरचा नाही आहे. बॅक्टेरिया तुम्ही किती जरी टाकला आजच्या तारखेत तरी कमीच आहे. मी तर म्हणतो क्विंटलनं जर बॅक्टेरिया टाकला तरी आज कमी आहे. कारण की ही जी जनरेशन आहे आमची जनरेशन सध्याची अजूनही याच्यात असं वाटलं होतं आमच्या जुन्या लोकांना की बा नवीन पिढी आली तर काहीतरी शेतीत बदल घडेल. पण तसं काही होत नाही आहे. आहे तिथंच आहे. त्यांच्यात आणि आमच्यात काहीच फरक नाही आहे. त्याच्यातली एक फक्त मोजून 1% जे जनरेशन असेल तेच या गोष्टीवरती अभ्यास करत आहे. बाकी मी तर म्हणतो माझा अनुभव मी दिवसभरात जर समजा 20 लोकांना भेटत असेल तर या गोष्टीवरती चर्चा करतो. त्याच्यातल्या एकाच माणसाला फक्त बॅक्टेरिया काय आहेत आणि त्याच्याबद्दल तो बोलू शकते. 9 लोकांना काहीच माहीत नाही आहे. जो 1% 100 फक्त 1% शेतकऱ्यांना अवेअरनेस आहे की बॅक्टेरिया काय आहे त्यांना माहिती आहे. आणि मुळात बॅक्टेरिया माहीत असणं हे शेतीसाठी आणि त्यांच्या शेतीच्या व्यवसायासाठी खूप गरजेचं आहे. कारण की बॅक्टेरियाच तुमची शेती करते, शेतकरी या शेतीचं फक्त आणि फक्त व्यवस्थापन करते. तर बॅक्टेरियाबद्दल जागरूकता असणं जसं तुमच्या माध्यमातून म्हणा आकाशवाणीच्या जसं तुम्ही आज कुठलं मीडिया येत नाही शेतकऱ्याच्या घरापर्यंत की बा त्यांची काय अडचण आहे त्यांना काय समजून घ्यायला पाहिजे. जे आकाशवाणी आज जे कार्य करत आहे त्याबद्दल मला खरंच म्हणजे असं गर्व वाटत आहे आकाशवाणीबद्दल. तर हे अवेअरनेस आणि जागरूकता शेतकऱ्याच्या मनात व्हायला पाहिजे की बॅक्टेरिया छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत आणि एकदम स्वस्त आहे आणि शेतकऱ्याच्या खूप फायद्याचा आहे. हे वापर एकदम सोपा आहे. वापर एवढा सोपा आहे पण याच्यात मार्जिन ऑफ प्रॉफिट दुकानदाराला काही मार्जिन नाही आहे किंवा कंपनीला काही त्याच्यापासून जास्त बेनिफिट मिळत नाही, पैसा भेटत नाही. त्याच्यामुळे कंपनी हे जे गोष्टी आहेत हे शेतकऱ्यापर्यंत पोचू देत नाही आहे. आणि राहिला विषय तर गव्हर्नमेंटचा भरपूर खर्च आहे या गोष्टींवरती पण शेतकऱ्यांपर्यंत तो पोचत नाही आहे. हे एक खंत आहे. तर ते शेतकऱ्यांपर्यंत जसं आता पंजाबराव कृषी विद्यापीठ आहे, KVK आहे, या लोकांनी गावात येऊन बॅक्टेरियाबद्दल जागरूकता निर्माण करायला पाहिजे. बरोबर आहे.
तुमचा विषय मला खूप चांगल्या पद्धतीनं पटला आणि या विषयावर खरंच काम व्हायला पाहिजे आणि ग्रामीण स्तरापर्यंत त्या गोष्टी पोहोचल्या पाहिजे. त्यानंतर रविभाऊ मला सांगा, आता बरेच शेतकऱ्याचं मत असं असते की बुवा आपण टरबुजाची लागवड जर बी लावून केली तर आपला खर्च कमी होऊ शकतो आणि काही लोकांचं मत असं आहे का मग आपण याचं रोप नर्सरीतून आणून लावलं पाहिजे. तर तुम्ही कशा पद्धतीनं करता आणि कोणतं फायदेशीर आहे? नाही, बी आणि रोप खरंच जर विचार केला तर बी जर लावलं तर शेतकऱ्यांचे भरपूर पैसे वाचतात. पण बी मागं कसं आहे की बी प्रॉपर लावल्या गेलं पाहिजे, बरोबर आहे. नाहीतर काय होते की बी जर जास्त आतमध्ये गेलं तर बी निघत नाही आणि जास्त वर राहिलं तर ते पाणी दिल्यानंतर वर येऊन जाते. मग नंतर काय होते, एक 50% बी निघते आणि 50% निघत नाही. मग पुन्हा प्रॉब्लेम तोच येतो की नर्सरीमध्ये जा रोप आणा, तुम्हाला जे व्हेरायटी पाहिजे, जी जात पाहिजे ती जात मिळत नाही वेळेवरती. मग तुम्हाला अशा वेळेस कुठली जे जात अवेलेबल असेल, जी तुमची इच्छा नसतानाही तुम्हाला ती लावावं लागते, ॲटोमॅटिकली तुमचं उत्पन्नात घट येते. आणि सीड आणि रोपमध्ये असं आहे की ज्यावेळेस सेटिंगवर येते प्लॉट, म्हणजे जेव्हा फुलावर येते तर हा प्लॉट सारखा येत नाही, कारण की जर्मिनेशनही मागं पुढे होते. आज जर एक झाड निघालं तर 3 दिवसानंतर दुसरं झाड निघते, काही 5 दिवसानंतर निघते. तर तो जो गॅप आहे ते त्यांचं जे सेटिंग आहे ते मागं पुढे होते. मागं पुढे झाल्यानंतर प्लॉट तुमचा वेळेवर येत नाही. काही तुमचे फळं काढणीला येतात तर काही फळं छोटे असतात. मग अशा परिस्थितीत 2 नंबरमध्ये माल तुमचा जास्त जाते. त्याच्यामुळे रोप जरी आज तुम्हाला 2 पैसे महाग असेल तरी रोप हे परवडतेच. आता याच्यात सगळ्यात जे महत्त्वाचं आहे तर ते तुमचं फर्टिगेशन खूप महत्त्वाचं आहे आणि फर्टिगेशनमध्ये बऱ्याच शेतकऱ्यांमध्ये संभ्रम आहे की नेमकं केव्हा काय सोडलं पाहिजे. अचानक एखादा कोणीतरी येते त्याला सांगते की तुम्ही असं करा 12 सोडा, एखादा येते तो दुसराच काहीतरी सांगते. तर याचं प्रॉपर फर्टिगेशन कशा पद्धतीनं शेतकऱ्यांनी केलं पाहिजे किंवा तुम्ही कसं करता? फर्टिगेशनचा जो पार्ट आहे तर फर्टिगेशनबद्दल कंपन्यांनी खूप मोठा भ्रम निर्माण केलेला आहे शेतकऱ्यांच्या मनामध्ये. सर्वात महत्त्वाचं, आता आपण जो सुरुवातीला विषय केला बेसल डोस, मग बेसल डोस केलेला आहे म्हणजे ऑलरेडी आपण फर्टिगेशन केलेलंच आहे. पण ते बेसल डोस नंतरही लगेच 10व्या दिवशी 12व्या दिवशी तुम्ही 19-19 सोळा, लगेच ते संपत नाही तर 12-61 सोळा. हो ठीक आहे, सोळा मान्य आहे, पण तुम्ही जे बेसल डोस टाकलेला आहे तो का 10 दिवसात लागून गेला का तुमच्या वॉटरमेलनला? तुम्ही 2-2 पोते DAP 10-26-26 25-50 किलो तुम्ही त्याला मायक्रोन्यूट्रिएंट टाकत आहे, पोटॅश टाकत आहे, सल्फर टाकत आहे. मग ते 10 दिवसात तुमच्या क्रॉपने खाऊन घेतलं का पूर्ण? नाही ना, ते आहे तसंच आहे. मग आला पुन्हा तिथंच पार्ट की तुमचं बॅक्टेरिया आहे का तिथं. तुम्ही जे 10-26-26 टाकलं म्हणजे NPK टाकलं म्हणजे तुमचं तिथं KMB आहे का, PSB आहे का, ट्रायकोडर्मा आहे का, तो आपण टाकलेलं जे फर्टिलायझर आहे ते झाडापर्यंत पोचत आहे नाही पोचत आहे का, तिथंच आहे का, फिक्स झालं आहे. हे शेतकऱ्यांनी जोपर्यंत अभ्यास करणार नाही तोपर्यंत शेती हा व्यवसाय परवडतच नाही. आणि शेतीचा व्यवसाय जो आहे, बाकी सर्व व्यवसाय परवडत आहे. कापडवाल्याला कापडाचा व्यवसाय परवडत आहे, दुधावाल्याला दुधाचा व्यवसाय परवडत आहे. सर्व व्यवसाय हे आज प्रॉफिटमध्ये आहे. शेती हे लॉसमध्ये काय आहे? त्याच्या मागचं शेतकऱ्यांनी विचार करायला पाहिजे की बा आपली शेती आहे, आपण करत आहे, आपण लॉसमध्ये काय येत आहे. तर शेती हा दुसऱ्याच्या भरोश्यावर तो शेती करत आहे. जसं कुठल्याही तुम्ही आज जर शेतकऱ्याला, मी सांगतो सर तुम्हाला की तुम्ही 10 शेतकऱ्यांचे आज इंटरव्ह्यू घेसाल तर तुम्हाला 9 इंटरव्ह्यूमधून हेच येणार की दुकानदार म्हणते, दुकानदार देते, एखादा साहेब येते. साहेब येते म्हणजे काय? साहेब येते म्हणजे तो साहेब त्याचं सांगून जाते, पण त्याला वाटते की बा साहेब आले, यानं हे चिठ्ठी लिहून दिली, हे आपल्याला मारावंच लागेल. सर्वात मोठा प्रश्न तिथं आहे. जोपर्यंत तो, आणि शेती एवढी सोपी आहे, जर समजून घेतली तर खूप सोपी आहे, नाही समजून घेतली तर खूप अवघड आहे. छोट्या कुठल्याही क्रॉपवर जा तुम्ही, मी तर म्हणतो, मी अजून गेलो नाही, काश्मीरमध्ये गेलो नाही, नाशिकमध्ये मी द्राक्षाचे प्लॉट फक्त पाहिले फोटो काढायसाठी, पण त्याच्यावर काय येते काय नाही हा अभ्यास केला नाही. पण मला एवढं माहीत आहे की जे आपल्या इकडे किडी येते तेच काश्मीरमध्ये येते, जे आपल्या इकडे बुरशी येते तेच काश्मीरमध्ये येते. कारण की बुरशी तेवढ्याच आहे, किडी तेवढ्याच आहे. त्या किडीचा अभ्यास करा, ते किडी कशाने कंट्रोल होते त्याचा अभ्यास करा, विषय संपला. सोपी आहे शेती. मला असं वाटते रविभाऊ की पश्चिम महाराष्ट्रात आपल्या तुलनेत तुम्ही जो गोष्टीवर वारंवार फोकस करता की बॅक्टेरिया किंवा जीवाणूंचा वापर हा त्या भागात लोक चांगल्या पद्धतीनं करतायत असं माझ्या ऐकण्यात आहे. पश्चिम महाराष्ट्रात जे बॅक्टेरिया आहेत, आपण जे बोलत आहे, इकडे फोटोसिंथेसिस ॲक्टिव्ह बॅक्टेरियासुद्धा आहेत, झिंकला ॲक्टिव्ह करणारे बॅक्टेरिया आहेत. हे अजून यांना माहीतच नाही. यांना फक्त PSB KMB आपल्या इकडे आता कुठं माहीत होत आहे, ते 1% शेतकऱ्याला बरं. ते तिथं 100% लोकांना माहीत झालेलं आहे. कोणतं? PSB KMB.
आणि राहिले आता हे जे नवीन बॅक्टेरिया आहे हे सध्या तिथपर्यंत पोचले जे इथं आपल्या विदर्भात आणि मराठवाड्यात यायला इथूनपासून मला तरी वाटते की 50 वर्ष लागतील जर जागरूकता गव्हर्नमेंटनं केली नाही तर. म्हणजे आता जे आधुनिकीकरण किंवा नवीन गोष्टीचा अपडेट तुमच्यापर्यंत असायला पाहिजे प्रत्येक पिकाच्या बाबतीतला, तो नाही आहे. तर याच्या शेतीशाळा आपल्या गावागावात झाल्या पाहिजे. 100% झाल्या पाहिजे. आधुनिकरण माहीत होत आहे. कोणतं आधुनिकरण माहीत होत आहे? ड्रीप म्हणजे आधुनिकरण झालं, बरोबर आहे. जे काही मशिनरी येऊन आल्या ते आधुनिकरण राहील. हे आधुनिकरण आहे. का बरं माहीत पडून राहिलं? कारण की हे प्रायव्हेट कंपनीकडे आहे. ते लोक त्यांचं मार्केटिंग करून राहिले, तुमच्यापर्यंत पोचून राहिले, त्याच्यामुळे तुम्हाला माहीत पडत आहे. हे आधुनिकरणच आहे ना. बॅक्टेरिया तुम्ही कितीही जरी आधुनिकरण केलं, बरोबर आहे, तुम्ही खतं आणसान, नवीन नवीन सर्व आणसान. काय आता बरेचसे आमच्या गावात लोक शेतकरी मिळून सांगतात की बाबा NPK सोबत मायक्रोन्युट्रिएंटसुद्धा मार्केटमध्ये एकाच बॅगमध्ये आला आहे. हो आला आहे, तुम्ही नेसाल आणि नेऊन टाकसाल, पण त्या झाडाला देणारच नाही आहे ना. तुम्ही नेऊन टाकून करणार काय? तुमच्या घरात तुम्ही काजू नेला, बदाम नेला, गोळंबी नेलं, सर्व नेलं, किराण्यातून सर्व नेलं, पण ते करून देणारच तुम्हाला घरात कोणी नाही आहे, तर ते किचनमध्ये तसं वेस्टेज पडून राहणार. हा एक पार्ट आहे सर्वात मोठा. तुम्ही शेतीत लागेल ते करून राहिले, पण ते ॲज इट इज आहेच तसंच पडून आहे, तुमच्या झाडाला ते मिळत नाही आहे. आता तुम्ही जो अनुभव सांगितला, तर तुमच्या सोबतचे काही शेतकरी हा बॅक्टेरिया किंवा हे जीवाणू सगळे तुमच्या शेतीमध्ये वापरत असतील. तर मागच्या वर्षी टरबूजच्या बाबतीत जर विचार केला, तर ज्यांनी याचा वापर केला, ज्यांनी याचा वापर केला नाही, याच्या उत्पादनात काही फरक, त्याच्या क्वालिटीत काही फरक दिसला का? उत्पन्नात फरक नाही झाला. तुम्हाला सांगतो, काही 2-4 प्लॉट असे होते की जे त्यांना स्पेशल कन्सल्टंट ठेवलेला होता. एक 5-10 हजार रुपये देऊन काय असेल त्यांचं कन्सल्टंट. फक्त शेवटी आम्ही एक ऑब्झर्वेशन केलं की एक शेतकरी आमचा जो होता ज्यांनी बॅक्टेरिया वापरले, त्याला एकरी फक्त 55,000 रुपये खर्च आला. आणि जे बाकीचे बॅक्टेरिया होते, जे कन्सल्टंट ठेवून होते, की जिथं 2 दिवसानंतर फॉस्फरिक सोड, नायट्रोजन सोड, हे सोड, ते सोड, फक्त सोडणंच चालू होतं, बरोबर आहे. त्या शेतकऱ्याला 1,20,000 रुपये एकरी खर्च आला टरबूजमध्ये. आणि कंपॅरिझन करसान उत्पन्नाचं, तर दोघांना उत्पन्न सारखंच झालं. मग तुम्ही काय केलं की बाबा तुमचा खर्च हा वाचला ना. माझं असं म्हणणं आहे की त्यांना एवढा जर खर्च केला तर याच्यापेक्षा त्याला उत्पन्न डबल व्हायला पाहिजे होतं अपेक्षित, पण तसं काही झालं नाही. आणि उत्पन्नाचं कुठल्याही क्रॉपमध्ये एक लिमिट आहे, त्या लिमिटच्या वर तुम्ही जाऊ नाही शकत. टरबूज एक 30-35 टनापर्यंत तुम्ही नेऊ शकता एकरी. तुमचं कांद्याचं पीक आहे तर 7 क्विंटलपर्यंत नेऊ शकता. मागच्या वर्षी मी सीड प्लॉटमध्ये 4 क्विंटल 62 किलो उत्पन्न मी काढलं कांद्यामध्ये. 1 एकर होतं. आज रोजी माझा 5 एकर कांदा आहे, बरोबर आहे. आणि मला माहीत आहे, हमखास हे मी लिहून देऊ शकतो आज तुमच्यासमोर, की मला कमीत कमी मिनिमम 3.5 क्विंटल बी होणार, म्हणजे नैसर्गिक आपत्ती जर नाही आली तर. आणि सिंगल फर्टिलायझरचा एक दाणासुद्धा नाही माझ्या शेतात 5 वर्ष झाले, टरबूज जर सोडलं तर. बाकी पिकाला, सोयाबीनला नाही आहे, सीड प्लॉटला नाही आहे, कुठलं जरी पीक असलं तर मी 50 किलोचं फर्टिलायझर NPK कुठलंच वापरत नाही बाकी क्रॉपला. मी फक्त आणि फक्त बॅक्टेरिया आहे. आणि कोण्या माध्यमातून देता? मी ड्रीपमधून देतो. समजा ड्रीप टाकलेली नसते, जसं मग आमच्या शेतकऱ्यांनी सांगितलं, आमच्या वरिष्ठांनी, की बाबा आम्ही पहिले स्प्रिंकलरनी पाणी देतो, नंतर ते वरपी वगैरे. ड्रीप याच्यामुळे नाही, कारण की जे काही इंटरकल्चर ऑपरेशन करावं लागते बैलजोडीच्या माध्यमातून, तर ते ड्रीप फुटते, म्हणून त्याच्यामुळे स्प्रिंकलरनं पाणी देतो. तर सुरुवातीला जे आहे मातीत मिक्स करतो आम्ही. 50 किलो माती घेतो, त्याच्यात बॅक्टेरिया टाकतो शेणखत नसल्यामुळे, मग ती माती शेतात फेकून देतो पुन्हा. नंतर आता ड्रीप चालू झाली की ड्रीपच्या माध्यमातून देतो. मला आता एक सांगा की टरबूजमध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो भाग आहे तो आहे सेटिंगचा. आणि त्याच्यासाठी महत्त्वाचा आहे, जसं कांदा बीजोत्पादनात जो रोल मधमाशीचा आहे तोच टरबूजमध्ये आणि तोच खरबूजमध्ये सुद्धा आहे. तर याच्यासाठी मग आता तुमचे एवढे सगळे प्लॉट असतात आणि बरेच लोक म्हणतात की आजूबाजूला दुसरे पिकं जर फुलावर असले, म्हणजे मोठे झाडं, तर मग आपल्या इकडे त्या मधमाशीची आवक कमी होते. तर याच्यात तुमचं काय मत आहे? मधमाशी जी आहे ती आपल्याचसाठी काम करत आहे. मधमाशी कुठंच जात नाही. फक्त प्रश्न एवढा आहे की शेतकऱ्यांना तिची आठवण वेळेवर येते. माझं म्हणणं आहे, ज्या वेळेस तिची खायची सुद्धा सोय नसते, अशा वेळेस तुम्ही कुठं जाता आणि तिचं करणार कोण? तुम्हालाच करावं लागेल ना. आजच्या तारखेत अजून समजा 70 सीड प्लॉटला कांदे पळत आहेत, म्हणजे गुंड्या निघत आहेत. आजसुद्धा मी त्यांची व्यवस्था केली. आज त्यांना खायला काही नाही आहे. हे लोक सर्व झोपलेले आहेत. यांना सध्या माशीबद्दल काही एक देणे घेणे नाही आहे. ज्या वेळेस गोंडे पडतील मग म्हणतील माशी नेऊन आले, मग गुळाचा फवारा मार, ताकचा फवारा मार, मार्केटला जाय, हे औषधान ते औषधान. त्यावेळेस काही होणार नाही आहे, कारण की ऑलरेडी तिनं तिची सेटिंग लावलेली आहे, कामाची सेटिंग लावलेली आहे.
आणि जिथं तिचं काम चालू आहे, जिथं परिस्थिती वाईट असताना ज्यांनी तिला सांभाळलं ते त्याला सोडतच नाही. जसं माणसाला समजते तसं त्यांनासुद्धा या गोष्टी सर्व समजतात. कारण जसं आपलं प्लॅनिंग आहे तसं आपल्यापेक्षा बेटर त्याचं प्लॅनिंग असते. खूप प्लॅनिंग आहे. त्यांच्यामुळेच आपण जिवंत आहोत, मी तरी म्हणतो. कारण की प्रत्येक आज आपल्याला आपण हे सेल्फ पॉलिनेटेड असल्यामुळे म्हणतो कांद्यात महत्त्व आहे, टरबूजमध्ये आहे, खरबूजमध्ये. प्रत्येक क्रॉपमध्ये माशीचं महत्त्व खूप आहे आणि तुम्ही ते समजून घ्यायला पाहिजे. तुम्ही आज एखादा शेतकरी आहे, त्याच्या शेतात हरभरा असेल ना, त्यानं पाण्याची व्यवस्था करायला पाहिजे. तिला प्यायसाठी नाही काही करू तर पाण्याची व्यवस्था आहे का कोपऱ्यात केली तर 100% माशी राहील. भविष्यात तो जर कधी समजा काही असं क्रॉप घेईन तर ती माशी तिथं सहवासात राहील, त्याला त्याच्या गोष्टीचा फायदा होणार. आता मला एक सांगा की टरबूजमध्ये मोठ्या प्रमाणात लागवड झाल्यानंतर जो शेवटचा जो टप्पा येतो म्हणजे अगदी आपल्याला काढणीच्या पिरियडमध्ये, तर त्या काढणीच्या पिरियडमध्ये बऱ्याच लोकांचं मार्केटिंगचे फार जास्त इश्यू येतात. मागच्या वर्षी हा आपल्या भागातला खूप मोठा एक ड्रॉबॅक होता. बऱ्याच शेतकऱ्यांनी रमजानच्या प्लॅनिंगमध्ये टरबूज लावले, परंतु रमजान असूनसुद्धा बऱ्याच शेतकऱ्यांना जो पाहिजे तो भाव सॅटिस्फाईड म्हणजे किमान भाव जो भेटायला पाहिजे तो भाव भेटला नाही. तर याचं नियोजन शेतकऱ्यांचं मागच्या वर्षी चुकलं का किंवा नेमकं मार्केटिंगमध्ये काय घोळ झाला की जे यावर्षी आपलं टरबूजची टक्केवारी आपली घसरलेली आहे? नाही, परिस्थिती कशी आहे शेतकऱ्याची की मागच्या वर्षीचा विचार जर केला तर त्याच्या मागच्या वर्षी तुम्हाला जावं लागेल. मागच्या वर्षीचा विचार त्याच्या आदल्या वर्षी म्हणजे 2024मध्ये काय झालं, टरबूजला हाय रेट मिळाली. 14 रुपये 15 रुपये म्हणजे इवन 16 रुपयाने मी टरबूज विकलं. मग मागच्या वर्षी काय झालं, ज्याला टरबूजमधलं काहीसुद्धा समजत नाही अशा शेतकऱ्यांनी सुद्धा टरबूज लावायची हिंमत केली की बुवा या गावातलं कसं असते. आता समजा मी आहे, बरोबर आहे, आता मला एका एकरामध्ये निव्वळ नफा 3 लाख रुपये झाला टरबूजचा. हे सर्व गावांनी बघितलं. मग काय केलं, 10 लोकांनी टरबूज लावलं. मग टरबूज लावलं, हा कन्सल्टंट ठेवू दे, तो ठेवू दे, हे करू दे, ते करू दे, असं ना पेरा भरपूर वाढला. पेरा वाढल्यामुळे काय होते, हे जे व्यापारी लोक असतात, हे व्यापारी लोक एक मार्केटचा अभ्यास करतात की बा यावर्षी किती आणि ते ठरवतात. आणि बऱ्याच वेळेस काय होते, इवन मी तुम्हाला सांगतो 2-3 वर्षाआधी नाभा मंडल म्हणून पश्चिम बंगालला माझा माल गेला होता 2 ट्रक भरून. तो स्वतः मालक तिथं आला. तर 14 रुपये 10 पैशाने मी माझं टरबूज दिलं होतं. तो मालक आल्यानंतर असंच मी त्यांना बोललो तर ते म्हणे, म्हटलं बॉस सेट असं तसं 17 रुपयाने घेतला होता आपला माल नाभा मंडल. मदतला जो व्यापारी होते बार्शी टाकडीचे, त्यांनी 3 रुपये तसंच कमिशन, 1 रुपया इन्व्हेस्टमेंट न करता फक्त फोनवर इकडून फोटो पाठवायचे, तिकडे सौदा करायचे. त्याच्यासोबत 17 रुपयाने सौदा झाल्यानंतर मला 12 रुपयापासून स्टार्ट केलं. मी म्हटलं मला द्यायचंच नाही, पण ऑलरेडी ते माझ्या प्लॉटचा 17 रुपयाने सौदा करून झालेला होता, पण ते आपल्या लक्षात येत नाही, बरोबर आहे. तर 14 रुपये 10 पैशांनी ते फायनल झाला. त्यावेळेस पोझिशन 13-13.5 रुपयाची होती. म्हटलं बाबा जाऊ द्या, 50 पैसे जास्त आपल्याला मिळाले. पण नंतर 2 दिवसानंतर जेव्हा गाडी आणि हार्वेस्टिंग चालू झाली, परिस्थिती समजल्यानंतर असं वाटलं की म्हणजे त्यावेळेस माझा 40 टन माल निघाला होता. 3 रुपयावर आज 40 टननं जर तुम्ही कॅल्क्युलेशन केलं, 1,20,000 रुपये एका प्लॉटवर व्यापाऱ्यांनी मध्यस्थीच म्हणावं लागेल, व्यापारी काहीच न करता कमावलेले. हां, तर माझं असं म्हणणं आहे की ह्या सर्व गोष्टी करत असताना गाव लेवलवर जर होत असेल तर मोठं मार्केट कुठं आहे, ते डायरेक्ट घेवाल कोण आहे. वाशी मार्केट आहे जसं मुंबईला, गुजरातला खूप मोठं अहमदाबाद वगैरे मार्केट आहे, तिथं जाऊन आपण लोड करू शकतो. पण शेतकरी तेवढी हिंमत करत नाही आणि एकटा शेतकरी करू शकत नाही. या वर्षी तुम्हाला काय वाटते की टरबूजमध्ये तुम्ही किती टरबूज लावलेला आहे आणि काय पोझिशन राहील, तुमचा काय अनुभव आहे? यावर्षी मिनिमम शेवटपर्यंत आंबा येईपर्यंत टरबूज हे 12 रुपये किलोनं कमीत कमी जाणार. कारण की आजचे टरबूजचं जर आजचा मार्केटचा विचार जर केला तर 18-19 रुपये मार्केट चालू आहे आणि दरवर्षीच्या तुलनेत मार्केट 1 रुपयाने सुद्धा कमी होत नाही आहे. जेव्हा मार्केट भरपूर माल निघणार तरी 10 रुपयानं मिनिमम टरबूज जाणार. म्हणजे यावर्षी टरबूजचा शेतकरी फायद्यात राहील. तुम्ही किती एकर लावलेला आहे? माझं यावर्षी 1 एकरच आहे. मी सीड प्लॉट जास्त लावलेला आहे यावर्षी, कांद्याचा 5 एकर सीड प्लॉट आहे. तर यावर्षी मग टरबूजमध्ये शेतकरी फायदेशीर राहतील का? आता भरपूर फायदेशीर राहतील असं वाटत आहे, पण आता हे गेले 15 दिवस झाले वातावरण असं करत आहे आणि टरबूज हे खूप सेन्सिटिव्ह क्रॉप आहे, बरोबर आहे. आता काय होते काय नाही. तसं तर आता जर रविभाऊ पाहिलं तर हे फार थंड वातावरण काही आपल्या टरबूजले पाहिजे नाही, जसं रब्बी पिकाले पाहिजे. कारण पीक जनरली जर विचार केला तर उन्हाळीच पीक आहे असं म्हणायला हरकत नाही. तर मग या वातावरणाचा दुष्परिणाम त्याच्यावर होईल काय किंवा तुमचं काय मत आहे? नाही, थंड आणि गरम वातावरणाचा विषय नाही आहे. दिवसाचं आणि रात्रीचं टेम्परेचरमध्ये जे व्हेरिएशन येते ते व्हेरिएशन आलं तर ॲटोमॅटिकली कुठल्याही क्रॉपवरती त्याचा फरक म्हणजे इवन माणसाच्या बॉडीवर सुद्धा फरक पडतो.
जेव्हा 15 ते 20 डिग्रीचा सेल्सिअसचा फरक पडून जातो दिवसाच्या आणि रात्रीच्या टेम्परेचरमध्ये, म्हणजे वातावरणात बिघाड झालेली आहे आणि त्याचा सर्वच पिकाला हानी पोचते. शेवटी तुम्ही आमच्या शेतकऱ्यांना, टरबूज उत्पादक शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगाल? माझं एवढंच म्हणणं आहे तुमच्या माध्यमातून, कारण की मी प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोचू शकत नाही. शेतकऱ्यांनी फक्त आणि फक्त जीवाणूवरती काय अभ्यास करायचा तो कोणी जरी नाही येऊन सांगितलं तुम्हाला तरी तुम्ही स्वतः करा. पिकेवी शास्त्रज्ञ बसले आहे, तुमची गरज आहे तुम्ही त्यांच्यापर्यंत जा, त्यांना या गोष्टीची माहिती विचारा. KVK आहे, प्रत्येक तालुका पेसवरती KVK आहे, तिथं जा, त्या शास्त्रज्ञांसोबत बोला. जीवाणूचं काय महत्त्व आहे हे समजून घ्या आणि जीवाणूचा भरपूर प्रमाणात वापर करा, कारण की आधी शेणखत पूर्वजांकडे सर्व होतं, आज ते गोष्टी नाही आहे. आज आपल्याला शेती जिवंत ठेवण्यासाठी जीवाणू हे टाकावंच लागतील आणि शेती पुढच्या पिढीला जिवंत शेती देण्यासाठी जीवाणूचा वापर 100% करावा लागेल. नाहीतर पुढच्या पिढीला तुम्ही तुमची जेव्हा जमीन हँडओव्हर करसाल त्यावेळेस ते पूर्णतः निष्क्रिय झालेली असणार. खूप महत्त्वाची माहिती आणि महत्त्वाचा संदेश तुम्ही शेतकऱ्यांसाठी दिला. जनरली आम्ही ज्या मुलाखती घेतो, म्हणजे यशस्वी शेतकऱ्यांच्या मुलाखती घेतो, ते त्या विशिष्ट पिकाविषयी खूप चांगल्या पद्धतीनं बोलतात. परंतु तुम्ही जो विषय घेतलेला आहे की जीवाणूनं आपली जमीन समृद्ध होऊ शकते, ते आपल्याजवळ नाहीत तर आपण त्याचा वापर वाढवला पाहिजे, जेणेकरून त्यांची संख्या जमिनीमध्ये वाढेल, त्याची उपलब्धता जमिनीमध्ये होईल आणि आपल्याला जसं तुम्ही सांगितलं की कमी खर्चात आपल्याला जे रेग्युलर पीक आहे, म्हणजे अतिरिक्त नाही पण रेग्युलर पीक आहे, ते आपल्याला भेटू शकते. आणि जीवाणू हे फक्त एक वेळा तुमच्या जमिनीत आले म्हणजे ते तेवढ्याच पिकापुरते न राहता सतत त्यांची वाढ होते. ते सुप्तावस्था त्यांच्या तुमच्या जमिनीत वाढतात, पुन्हा दुसऱ्या पिकाच्या वेळेस ते जागृत होतात. या पद्धतीनं खऱ्या अर्थानं आपल्या जमिनीचं चक्र सुरू होते आणि आपली जमीन समृद्ध होते. तर नक्कीच आशा करूया की जे टरबूज उत्पादक शेतकरी तुमची मुलाखत ऐकतील, या मुलाखतीचा फायदा घेतील. आणि पुन्हा एक आशावाद असा आहे की तुम्ही जे सांगितलं की यावर्षीसुद्धा टरबूजचे भाव हे 10 रुपयाच्या कमी शेतकऱ्यांना भेटणार नाही. निसर्ग जर चांगला असला तर तो राहीलच आपल्या शेतकऱ्यासाठी, त्याचा शेतकऱ्यांना फायदा होईल. आपण ही जी महत्त्वपूर्ण मुलाखत आमच्या आकाशवाणीला दिली त्याबद्दल आकाशवाणी परिवारातर्फे मी आपले आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद सर. आताच आपण टरबूज लागवडीचे अनुभव याविषयी रवी सारंगधर ताले, मुक्काम पोस्ट माजोड, तालुका जिल्हा अकोला यांची किशोर कुकडे यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. आता ऐकूया कृषी उत्पन्न बाजार समिती अकोला यांच्याकडनं प्राप्त आजचे शेतमालाचे बाजारभाव. हे बाजारभाव प्रति क्विंटलमध्ये असून कमीत कमी आणि जास्तीत जास्त अशा स्वरूपाचे आहेत. ज्वारी लोकल 1675 रुपये ते 2000 रुपये, आवक 13 क्विंटल. गहू लोकल 2425 रुपये ते 2600 रुपये, आवक 80 क्विंटल. उडीद 5705 रुपये ते 7300 रुपये, आवक 56 क्विंटल. मूग 3695 रुपये ते 5105 रुपये, आवक 12 क्विंटल. तूर 7500 रुपये ते 8655 रुपये, आवक 2406 क्विंटल. हरभरा 5000 रुपये ते 5625 रुपये, आवक 1014 क्विंटल. हरभरा पांढरा 6450 रुपये ते 6450 रुपयेच, आवक 16 क्विंटल. तीळ 8100 रुपये ते 8100 रुपयेच, आवक 5 क्विंटल. कापूस 8010 रुपये ते 8010 रुपयेच, आवक 1190 क्विंटल. सोयाबीन 5000 रुपये ते 5400 रुपये, आवक 1712 क्विंटल. शेतकरी बंधूंनो, आताच आपण कृषी उत्पन्न बाजार समिती अकोला यांच्याकडनं प्राप्त आजच्या शेतमालाचे बाजारभाव ऐकलेत. हे बाजारभाव प्रति क्विंटलमध्ये असून कमीत कमी आणि जास्तीत जास्त अशा स्वरूपाचे होते. शेतकरी बंधूंनो, कार्यक्रमात आता ऐकू एक निवेदन. हे निवेदन आहे प्रश्न तुमचे उत्तर आमच्या या कार्यक्रमाविषयी. शेतकरी बंधू भगिनींनो, किसानवाणी कार्यक्रमात प्रश्न तुमचे उत्तर आमचे हा कृषीविषयक फोन इन कार्यक्रम आम्ही प्रसारित करीत असतो. येत्या मंगळवार दिनांक 17 फेब्रुवारी 2026 रोजी ध्वनिमुद्रित होणाऱ्या प्रश्न तुमचे उत्तर आमच्या फोन इन कार्यक्रमाचा विषय आहे भाजीपाला पिकावरील किडींचे व्यवस्थापन. आणि तुमच्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी आमंत्रित तज्ज्ञ आहेत डॉक्टर US कुलकर्णी, प्राध्यापक कीटकशास्त्र विभाग, डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला. तेव्हा जरूर फोन करा. या कार्यक्रमात फोनवरून प्रश्न विचारण्यासाठी आपण येत्या मंगळवारी दुपारी 4 ते 4:30 या वेळेत फोन करावेत. त्याकरता आमचा फोन नंबर असा आहे 0724 2 45 64 61. फोन नंबर पुन्हा एकदा सांगतो 0724 2 45 64 61.
या कार्यक्रमाचे प्रसारण आपण मंगळवार दिनांक 17 फेब्रुवारी 2026 रोजी संध्याकाळी 7:30 वाजता ऐकू शकाल. निवेदन संपलं. सर्वोत्कृष्ट शेतकऱ्याचा पुरस्कार मिळाला आहे हरीला. हरी आता आपल्या सर्वांना सांगतील आपल्या यशाचं रहस्य. माझ्या शेतकरी बंधू आणि भगिनींनो, आपणही आपल्या शेतात चांगलं पीक घेऊ शकता. ते कसं? बस जेव्हा काही समस्या असेल तेव्हा लगेच लावा हा नंबर 1800-180-1551. हा कोणाचा नंबर आहे भाऊ? शेतकरी कॉल सेंटरचा, जिथे तज्ञ आपल्याला शेतीच्या समस्येवर तोडगा सांगतील लगेच. अहो भाऊ, तज्ञ सारा वेळ थोडाच मिळणार आहे. नक्की मिळेल हो भाऊ. वर्षाचे 365 दिवस मिळेल, ते देखील सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत. पण भाऊ, जास्त वेळ बोलू तर पैसे खूप लागतील. अजिबात पैसे नाहीत. मोबाईलनं किंवा दुसऱ्या फोननं शेतकरी कॉल सेंटरला मोफत कॉल करा. सल्ल्याचेही पैसे नाहीत. 16 आणि खरं. शेतकरी बंधूनो, शेतीच्या समस्यांवर आपल्या भाषेत लगेच उपाय मिळवण्यासाठी भारतात कोणत्याही फोननं राष्ट्रीय हेल्पलाईन नंबर 1800-180-1551 वर मोफत संपर्क साधा. शेतकऱ्यांचा मित्र शेतकरी कॉल सेंटर. बंधूंनो, याबरोबरच आजच्या आपल्या कार्यक्रमाची सुद्धा वेळ संपली आहे. तेव्हा प्रकाश नावकारला द्या रजा. नमस्कार. आताच आपण भारत सरकारच्या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या वतीने प्रायोजित किसान वाणी कार्यक्रम ऐकला. तर सादर करते ते सूरज घोळे. किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी. हिरव्या स्वप्नांची साध्यवाणी, प्रगत योगाची वेधवाणी, कृषी तंत्राची ही मंत्रवाणी. किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी. सफल शेतीची भाष्यवाणी, पेरन काढन सांगे वाणी, शेती सुखाची आधारवाणी. किसान वाणी, 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 किसान वाणी.